कल्याणी नगरमधील धनिक बापाच्या एका मुलानं काय काय केलं? बापाला आणि आजोबांना जेलमध्ये पाठवलं. काय सांगायचं तुम्हाला, काय बोलायचं तुम्हाला, काय सांगायचंय? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषद घ्यायला लावली. एक बहुत बड़ा पब्लिक आउटरीच भी पुणे में हमको देखने को मिला, क्योंकि जिस समय इस लड़के को जुवेनाइल जस्टिस बोर्ड के सामने पेश किया गया तो बोर्ड ने उसमें बहुत ही लीनियंट व्यू लिया और 2 लोगों के मरने के बावजूद भी एक प्रकार से केवल 15 दिन का सोशल सर्विस का काम उनको दिया. इससे आउटरीच और बढ़ा. मूल रूप से अगर हम इसको देखें तो पुलिस ने जो एप्लीकेशन मूव की है उस एप्लीकेशन में बहुत साफ शब्दों में कहा है कि ये लड़का 17 साल 8 महीने का है. ये जो क्राइम है ये हीनियस क्राइम है और निर्भया कांड के बाद जुवेनाइल जस्टिस एक्ट में जो चेंजेस आए हैं उसमें 16 साल से ऊपर अगर विधि संघर्षित बालक है लेकिन क्राइम हीनियस है तो उसको एडल्ट करके ट्रीट किया जा सकता है और उसको एडल्ट ट्रीट करना चाहिए. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही खुलासे करायला भाग पाडलं. पत्रकार मित्रांनो, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता. मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असं तर माझ्या कोणी तोंडातलं पण येत नाही. उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा, हे माझे शब्द असतात आणि सगळ्या डिपार्टमेंटला होईल. त्याच्यावर मी त्यांना म्हटलं की कुणाच्याही राजकीय दबाव आला तरी बळी पडू नका. श्रीमंताच्या घरातली मुलाकडनं घडलेली घटना आहे. कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचं दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक प्रलोभन दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला कुणीही बळी पडता कामा नये ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे. आमदार सुनील टिंगरे यांचं राजकारण संपवलं. पोलीस आयुक्त यांना 3 दिवस सर्व कामं सोडून याच विषयावर पत्रकार परिषद घेऊन खुलासा द्यायला भाग पाडलं. इस मैटर में जो 304 आईपीसी का गुना दाखिल किया गया था, उस केस में आज अर्ली मॉर्निंग आवर्स में 120B आईपीसी क्रिमिनल कॉन्स्पिरेसी, 467 फोर्जरी और 201, 213 और 214 आईपीसी डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस, ये सेक्शंस बढ़ाए गए हैं. सर्व चॅनलवर जागा मिळवली. लोकसभा निवडणूक विसरवयास लावली. दुष्काळ पाणी टंचाईची चर्चा दूर केली. घाटकोपर होर्डिंग कोसळून 18 ठार, डोंबिवली स्फोटात 20 ठार या घटना विसरावयास लावल्या. एक्साईज आणि परिवहन विभागातील भ्रष्टाचाराची लक्तरे बाहेर काढायला भाग पाडलं. पोलिसांच्या गुन्हे शाखेसह संपूर्ण पुणे दलास फक्त एकाच कामास लावलं. बाल हक्क समितीची लक्तरे वेशीवर टांगली. 32 पब बार बंद केले आणि इतर 40चा पंचनामा सुरू केला. मोदी, राहुल, शिंदे, शरद पवार आणि ठाकरे यांना TRP मध्ये मागे टाकलं. 2 पोलीस अधिकारी निलंबित केले. ससूनच्या 2 भ्रष्ट डॉक्टरांना कायमचं घरी पाठवलं. पुणेकरांना सर्व इतर गुन्हेगारी विसरावयास भाग पाडलं. इराणच्या पंतप्रधानांचा मृत्यू अपघात की घातपात ही चर्चा सुद्धा थांबवली. पुणेकरांना पुन्हा मेणबत्ती मोर्चा काढावयास लावला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनाही 10 दिवसांचा खुराक दिला. हिट अँड रन निमित्त 300 शब्दाची निबंध स्पर्धा आयोजित करावयास लावली.
पोर्श कंपनीची कार भलतीच फेमस केली. राष्ट्रीय आणि राज्य चॅनलवर चर्चासत्र आयोजित केलं. कल्याणी नगरला देशात फेमस केलं. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना उपोषणास बसवलं. सर्व पत्रकारांना समांतर तपास अधिकारी बनवलं. पुणे पोलिसांची प्रतिमा मलिन केली. 304 आणि 304 मधील फरक जनतेला समजावून सांगितला.